नमस्कार. आज आपण डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टर आणि रुग्ण यामधील जो संबंध आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वात पहिले सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर रुग्ण हे जे नातं आहे हे पवित्र नातं आहे, जे नातं खास करून विश्वासावरती आधारित आहे. आणि हा विश्वासाचं जे मूळ आहे ते म्हणजे संवाद. आपण म्हणतो की संवाद म्हणजे संबंधातील एक रक्त प्रवाह समाने आहे. समजा आपल्या शरीरातील एखाद्या अवयवाला जर रक्तप्रवाह झाला नाही तर तो अवयव निकामी होतो, त्याचा गँग्रीन होतो, ते काळं पडतं आणि त्याला आपल्याला काढून टाकावं लागतं. तसंच संबंधामधला जो रक्तप्रवाह आहे तो म्हणजे संवाद. आणि डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील जो संबंध आहे एक पवित्र संबंध आहे. या संबंधामधील ही सगळ्यात महत्वाचा जो दुवा आहे तो म्हणजे संवाद. कोण साधायला पाहिजे संवाद? ही जबाबदारी दोघांची आहे. डॉक्टर आणि रुग्ण दोघांनी मिळून जर हा संवाद साधला तर हे पवित्र नातं खूप चांगल्या पद्धतीने जपलं जाऊ शकतं. यामध्ये डॉक्टरांचं काय कर्तव्य आहे? डॉक्टरांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी रुग्णाचं जे म्हणणं आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे शांतपणे, एकचित्ताने, पूर्णपणे ऐकून घ्यावे. त्यानंतर त्यांची तपासणी करून, योग्य त्या चाचण्या करून, शास्त्रोक्त निदान करून, जे एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे, जे नवीन वैद्यकीय तंत्रज्ञान आहे, त्याच्या मार्गदर्शनानुसार जी स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट करावी. जे काही पेशंटचा आजार असेल त्या आजाराची गोपनीयता बाळगावी. जर रुग्णाला आजार किंवा उपचार यापासून होणारे जे धोके आहेत किंवा जे होऊ शकणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत याविषयी माहिती देत असताना सहानुभूतीपूर्वक रुग्णाला सपोर्ट करून त्याची पूर्ण माहिती पारदर्शकपणे रुग्णास किंवा त्याच्या नातेवाईकांस पोहोचवणे हे डॉक्टरांचं कर्तव्य आहे. सर्वात महत्वाचं आणि या संबंधाला टिकवून ठेवणारं कारण म्हणजे डॉक्टरांनी हमेशा हे लक्षात ठेवलं पाहिजे की रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक एक आजारामधून एक जे पेन आहे, एक पीडा आहे ते सहन करत असल्यामुळे मानसिकरित्या खचलेले असतात. त्यांना सहानुभूतीची आवश्यकता असते, त्यांना एका सपोर्टची आवश्यकता असते. जर आपण त्यांना सहानुभूतीपूर्वक संवाद साधला तर डॉक्टर हे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं म्हणणं रुग्णांपर्यंत पोहोचवू शकतील. रुग्णांचं काय कर्तव्य आहे? रुग्णांचं ही कर्तव्य आहे की डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्या आजाराविषयी किंवा आपले जे काही त्रास आहे त्याविषयी डॉक्टरांना खरी आणि पूर्ण माहिती द्यावी. काहीही डॉक्टरांपासून लपवून ठेवू नये. डॉक्टरांकडे गेल्यानंतर रुग्णांनी डॉक्टरांवरती पूर्ण विश्वास ठेवणे गरजेचं आहे. तसेच जर मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारून त्याचं निरसन करून घेणं गरजेचं आहे. रुग्णांनी उपचारासाठी लागणारा जो खर्च आहे त्याची पूर्ण माहिती घेणं आणि त्याची पूर्ण खात्री करून घेणं हे पण त्यांचं कर्तव्य आहे. सोबतच सर्वात महत्वाचं आजच्या काळामध्ये म्हणजे गुगलमध्ये किंवा आपण कुठल्याही सर्च इंजिनमध्ये आजाराविषयी जी मिळत असलेली माहिती आहे ती माहिती पूर्णपणे खरी असू शकते यावरती विश्वास न ठेवणे आणि काहीही शंका असल्यास आपल्या आजाराच्या किंवा उपचाराच्या बद्दल माहिती पाहिजे असल्यास आपल्या डॉक्टरांना संपर्क साधणे आणि त्यांच्याकडून तो उपचार जाणून घेणे गरजेचं आहे. गुगल किंवा AI इंजिन आपल्याला एक स्टिरिओटायपिक उत्तर देत असतं, पण डॉक्टर हा तुमच्यासाठी ते उपचार कस्टमाइज करत असतो. तुमच्या आजारानुसार, तुमच्या प्रकृतीनुसार, आपल्या परिस्थितीनुसार तो उपचार तो तुमच्यासाठी एक सहानुभूतीपूर्वकपणे
कस्टमाइज करत असतो. त्यामुळे डॉक्टरांचा जो हेतू आहे किंवा डॉक्टरांचा जो व्ह्यू आहे तो त्यांना विचारून जाणून घ्या. मनामध्ये स्वतःच काहीतरी त्यांच्याबद्दल ओपिनियन बनवून ठेवू नका. सर्वात महत्वाचा, उपचार घेत असताना जेवढा आदर तुम्ही डॉक्टरांना देता तेवढाच आदर डॉक्टर आणि त्यांचे जे स्टाफ मेंबर्स आहेत, हॉस्पिटलचे इतर कर्मचारी आहेत, त्यांनाही तेवढाच आदर द्या. सर्वात महत्वाचं या संबंधामध्ये आहे तो म्हणजे विश्वास. विश्वासावरती हे नातं टिकलेलं आहे. जर विश्वास असेल तर मनामधले प्रश्न डॉक्टरांना विचारले जातील. जर प्रश्न विचारले जातील तर गैरसमज दूर होतील आणि गैरसमजच जर नसतील तर उपचार हा प्रामाणिकपणे आणि योग्य दिशेने चालायला लागेल. त्यामुळं या संबंधामध्ये विश्वास हे खूप महत्वाचा आहे. आजकाल जे काही आपण आजूबाजूला पाहतो आहे, डॉक्टर आणि पेशंटच्या नात्यामध्ये एक खूप मोठी दरार उत्पन्न होत आहे. पण सर्व रुग्णांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की डॉक्टर, रुग्ण आणि त्याचे नातेवाईक हे एकाच संघाचा, एकाच टीमचा पार्ट आहेत. आपण सगळेजण मिळून एक टीम आहोत आणि आपला जो विरोधक आहे तो म्हणजे आजार आहे, त्याची जी पीडा आहे तो त्याचा विरोधक आहे. आणि आपण जर सर्वजण मिळून डॉक्टर, पेशंट आणि त्याचे नातेवाईक मिळून जर आपण एक संघ राहिलो, एकजुटीने राहिलो तर आपण मोठ्या मोठ्या आजारावरती मात करू शकतो. रुग्णांना असलेल्या पीडेपासून, त्याचं जे पेन आहे त्याच्यापासून त्याला मुक्ती देऊ शकतो. तर चला आपण एक टीम बनून राहूया. आपसामध्ये विश्वास जपूया. मनामध्ये आलेले प्रश्न विचारून त्याचं निरसन करूया. डॉक्टरांनी सहानुभूतीपूर्वक रुग्णांना मार्गदर्शन करूया आणि हे जे पवित्र डॉक्टर रुग्ण नाते आहे याची जी पवित्रता आहे याला जपूया. धन्यवाद.